धन्यवाद यासीन मर्चंट सरांना, धन्यवाद. पहिल्या 4 ओव्हर करायचे आहेत आणि दळणे गुरुजी यांना विनंती असेल की आपण तिथे टायमिंग सुद्धा नोट करायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन यासिनजी मर्चंट. हॅलो, धन्यवाद संदीप. त्रिश्राव्या 11 वर्सोली, संघ मालक रुद्राक्ष कोळी आणि संघ व्यवस्थापक मयुरेश संदीप सारंग. या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार आपण पाहतोय सुमेध पत्रे, त्याचप्रमाणे रोहन पाटील, विशाल पाटील, मिराज घरत, देवेश म्हात्रे, अक्षय पाटील, ऋषिकेश झावरे, नागेश सीद, नेमिश पाटील, अजिंक्य म्हात्रे आणि सूरज खांबे हे प्लेइंग 11. आणि त्याचप्रमाणे त्यांचा विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतोय मल्हार वॉरियर्स अलिबाग. कर्णधार रोहित पाटील. सामना सुरू होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तो चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर हितेश पाटिल, मैन फ्रॉम पोइनाड. ओहो, पहली गेंद सुमेध पत्रे, जिनका बैलेंस यहां पे आउट हो चुका है, मगर हम यही ईश्वर से प्रार्थना करेंगे कि वो सही सलामत रहेंगे. हालांकि 2-3 मरतबा हमें देखने को मिला कि वहाँ पे जो गेंदबाज है वो जंप करते हैं, उसके बाद फिसलने का मौका होता है और इसी वजह से यहाँ पे सुमेध पत्रे भी पहली गेंद पर अपने बैलेंस को खोते हुए नजर आए. उनके साथी बल्लेबाज रोहित पाटिल, हितेश पाटिल और रोहित पाटिल सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर मल्हार वॉरियर्स अलीबाग की जानिब से. और पहला ओवर लेके आए हैं त्रिश्राव्या 11 वर्सोली की जानिब से कैप्टन सुमेध पत्रे. सुमेध पत्रे एक जाने माने गेंदबाज है. आप सभी जानते हैं कि रतन बुआ पाटिल स्मृति चषक इस टूर्नामेंट में भी उन्होंने अपने गेंदबाजी का प्रदर्शन किया है. उसी के साथ मुंबई गोरेगांव में एक बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार एक टूर्नामेंट होती है जिसका नाम है प्रहार चषक. उस टूर्नामेंट में ओपन लॉर्ड्स में भी इस खिलाड़ी ने बहुत ही कमाल की गेंदबाजी की थी. और उसी के साथ रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी हो, अलग अलग तरह की जो प्रतियोगिताएं होती है, फिर वो मानगा हो, महाड़ हो, पेन या पनवेल, हर तहसील में और हर ज़िले में जाकर इस खिलाड़ी ने अपने गांव का नाम रोशन किया है. एक शानदार ये प्रतियोगिता सम्माननीय प्रशांत सेठ नाइक मित्र मंडल इनकी जानिब से हम सभी के लिए एक सौगात, हम सभी के लिए एक सुनहरा तोहफा क्रिकेट के ज़रिए से. हालांकि फ्लड लाइट्स में क्रिकेट का खेलने का जो एक्सपीरियंस है वो हमारे खिलाड़ियों को, हालांकि एक्सपीरियंस तो ज़रूर है, मगर ज़्यादातर हम देख सकते हैं कि दिन का क्रिकेट हम खेलते हैं, मगर इस मर्तबा पहली बार यहाँ पे खेलने का मौका मिला है. हमारे साथ हमारे गुणलेखक दरणे गुरुजी और उसी के साथ हमारे साथी समालोचक, हमारे सारे कमेंटेटर्स की टीम, जिसमें संदीप जगे, मैन फ्रॉम नौगांव, आकाश मांजरेकर, उसी के साथ काका मात्रे,
काका म्हात्रे और निशान पाटिल मैन फ्रॉम खानाव, और मैं खुद यासीन मर्चेंट। और YouTube चैनल के ज़रिए से ये पूरी प्रतियोगिता हम अपने मोबाइल पर भी देख सकते हैं। हेलो FH स्पोर्ट्स इस YouTube चैनल के ज़रिए से इस मैच का, इस प्रतियोगिता का आप लुत्फ़ उठा सकते हो। उसी के साथ प्रो लिंक इस YouTube चैनल के ज़रिए से भी इस मैच को आप देख सकते हो। हमारे सारे टेक्नीशियंस विपुल पांडुलकर और उसी के साथ चिन्मय भाईदे और आप सभी के और हम सभी के चहीते डॉन और उनके सुपुत्र, इन सभी का और सारे टेक्नीशियंस का मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूँगा। संदेश लाते, सारे कैमरामैन्स, क्योंकि तकरीबन 12 कैमरा से इस प्रतियोगिता को कवर किया जा रहा है और इस प्रतियोगिता का ब्रॉडकास्टिंग प्रसारण पूरी दुनिया में हम करते हुए देख सकते हैं। चारों तरफ से ये सजा हुआ अलीबाग क्रीड़ा भवन का ये मैदान दुल्हन की तरह सजा हुआ, और ये सारी चीज़ें हमारे लिए, अलीबाग के सारे होनहार खिलाड़ियों के लिए, क्योंकि यहाँ से जो भी खिलाड़ी अच्छी बल्लेबाजी करेगा या अच्छी गेंदबाजी करेगा, अच्छी फील्डिंग करेगा, उसे अपनी खुद की पहचान बनाने का एक सुनहरा मौका होगा। चलिए फिर से एक बार मैच की तरफ चलते हैं, जहां पे सुमेध पत्रे, जी हां इस मरतबा ओवर पिच गेंद जरूर थी मगर पेस के जरिए से चकमा दिया है हितेश को। हितेश ने सीधे बल्ले से जरूर खेला था मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद हवा में थी। शॉर्ट कवर की दिशा में एक आसान सा कैच और एक बहुत ही बड़ा झटका हितेश के रूप में। हितेश के रूप में ये लगता हुआ पहला झटका मल्लार वॉरियर्स अलीबाग के लिए, क्योंकि पोयनाड इलाके में जो एसोसिएशन है वहाँ पे हितेश का नाम और हितेश का रुतबा बहुत चलता है, मगर आज हितेश अपने टीम के लिए बिना रन बनाकर मैदान से वापस जाते हुए मात्र 1 रन बनाया। हितेश आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं मल्लार वॉरियर्स अलीबाग की जानिब से बैट्समैन नेम प्लीज। विघ्नेश कटोर मैन फ्रॉम नौगांव। विघ्नेश कटोर भी युवा खिलाड़ी है और अब उनके पास अच्छा खासा एक्सपीरियंस भी हो चुका है। 3-4 सालों से प्रोफेशनल क्रिकेट उन्होंने बहुत खेला है, बहुत प्रतियोगिता उन्होंने एक्सपीरियंस की है, उसी के साथ अपने नाम का परचम उन्होंने लहराया है और इसी वजह से वन डाउन बल्लेबाजी करने के लिए उनको दावत दी है या मौका दिया है। मगर इस मरतबा पहली गेंद शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश कर रहे थे, अक्रॉस द लाइन क्रॉस बैटेड शॉट। हालांकि इरादा सही था मगर थोड़ा सा वक्त गुजारना होगा, इस विकेट को परखना होगा और उसके बाद अपने बल्ले को चलाना होगा। मगर पहली गेंद अपने आप को रोक नहीं पाए, लालच में फंस गए थे। तकदीर उनका अच्छा, क्योंकि गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लेकर गेंद डिक्लेयर जोन में चली गई थी। जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद मगर उसका फायदा नहीं उठा पाए। ऑफ स्टंप पर यॉर्क करने की कोशिश थी सुमेध पत्रे की, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी। फिर से एक बार वहां पे डिक्लेयर जोन में गेंद 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 3 रन 1 विकेट के नुकसान पर। विघ्नेश कटोर स्ट्राइकिंग गेंद पर हम देख सकते हैं
आपके स्क्रीन पर। बहुत ही शानदार यहाँ पे कैमरा वर्क हमें नजर आता हुआ। जी हाँ, कारपेट के सहारे बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर था, मगर इस मरतबा फील्डर को ढूंढ लिया था, गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी और इसी वजह से रन लेने की भी कोई गुंजाइश नहीं। काफी शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया है। हमेशा की तरह इस खिलाड़ी ने इस साल काफी प्रभावित किया है। हर मैदान पर उन्होंने अपने गेंदबाजी का परचम लहराया है। जी हाँ, फुल टॉस गेंद और लॉन्ग मिड ऑन की दिशा में कैच लपकने का मौका हो सकता था, शायद वहां पे कैच उनके हाथों से छिटक गई है और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, मगर यहाँ पे अगर कैच लपक लेते तो बल्लेबाजी करने वाली टीम मल्लार वॉरियर्स बहुत ही मुश्किल में पड़ सकती थी। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 4 रन 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का ये मुकाबला है, मगर 5 ओवर के मैच में हम अक्सर देखते हैं कि हर ओवर में तकरीबन 10-12 रन आ ही जाते हैं, मगर यहाँ पे रन बनाना बहुत मुश्किल होता हुआ दिखाई दे रहा है। बल्लेबाजों को इतना आसान नहीं है, क्योंकि यहाँ पे हवा में हम देख सकते हैं एटमॉस्फेयर में थोड़ा सा बदलाव यहाँ पे नजर आता हुआ। ठंडी ठंडी हवाएं चल रही है और उसी के साथ ओस की बूंदे, शबनम का असर, क्योंकि गेंद थोड़ी सी गीली हो ही जाती है, थोड़ी सी हेवी हो जाती है और वो ट्रैवल नहीं करती जितनी उम्मीद होती है। हवा के रास्ते से हो या ज़मीन के रास्ते से ट्रैवल नहीं होती है और उसी की वजह से यहाँ पे रन बनाना थोड़ा मुश्किल। अगर बल्लेबाजों को रन बनाना है तो गैप में खेलना होगा, गैप को ढूंढना होगा, तब जाके आपको 4 रन मिल सकते हैं या 2 रन 3 रन भी मिल सकते हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, सूरज खांबे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। दिगोड़ी गांव से बिलोंग करने वाला ये एक होनहार खिलाड़ी है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है। इस खिलाड़ी ने भी अपनी होम टीम के लिए बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। स्ट्राइकिंग इन पर विघ्नेश। जी हाँ, फुल टॉस गेंद। जी हाँ, इस मर्तबा ताकत और टाइमिंग भरपूर देखने को मिला। गेंद जैसे ही बल्ले पर लगी, एक मध्यम सा, एक सुमधुर सा आवाज हमें सुनाई दिया और गेंद हवा के रास्ते से लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, वहां पे हालांकि फील्डर मौजूद थे, मगर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6 रन के लिए। ये पहला छक्का बल्लेबाजी करने वाली टीम मल्लार वॉरियर्स के लिए और विघ्नेश कटोर के बल्ले से आता हुआ भी ये पहला छक्का। देखिए, मनोवैज्ञानिक दबाव फौरन दूसरे ही ओवर में हमें नजर आया, दूसरे ही गेंद पर नजर आया। लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज के लिए सुनहरा मौका होगा। मिस्टर अनिल चोपड़ा, इनकी जानिब से 2000 रुपए का इनाम यहाँ पे दिया जाएगा। फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, मगर इस मरतबा मिस टाइम कर गए थे और रनआउट का भी यहाँ पे मौका था, बाल बच गए हैं। जैसे वैसे 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है विघ्नेश ने। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर के मुकाबले में सूरज का ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ। पहले ओवर में सुबेद पत्रे ने मात्र 4 रन खर्च किए और हितेश पाटिल जैसे बल्लेबाज को चलता किया, मगर सूरज ने अब तक 9 रन खर्च किए हैं। जी हाँ, जड़ में डालने का प्रयास, लोअर फुल टॉस बनाकर उसे कारपेट के सहारे ऑफ ड्राइव में तब्दील किया था, मगर मिड ऑफ में फील्डर तैनात थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रन लेने का कोई चांस नहीं है, कोई मौका नहीं है। इसी तरह से आपको गेंदबाजी करनी होगी बल्लेबाजों को अगर रनों से वंचित रखना है। जी हाँ, हवा में गेंद, मगर 30 गज के दायरे को तोड़ा है। गेंद डीप पॉइंट की दिशा में भाग रही है और उस गेंद का पीछा किया जरूर वहां के खिलाड़ियों ने, मगर जब तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या को पहुंचा दिया है 15 पर 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। सूरज ने अब तक 11 रन खर्च किए हैं, 4 गेंदें हो चुकी है। जी हाँ, क्रॉस द लाइन, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, क्योंकि देखिए दरणे गुरजी स्क्वायर लेग की जानिब डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और डीप स्क्वायर लेग में थोड़ा सा
जो एक डिस्टेंस है सिक्सर के लिए वो थोड़ा सा कम नज़र आता हुआ मिड विकेट के मुकाबले, क्योंकि मिड विकेट और उसी के साथ एक काउ कॉर्नर लॉन्ग ऑन बहुत ही लंबा नजर आता हुआ दिखाई दे रहा है। जी हाँ, वाइड यॉर्कर करने का प्रयास था सूरज का इस मर्तबा और सफल रहे। जो उन्होंने दिल और दिमाग पर अपने प्लान सजाया था पूरी तरीके से सफल होते हुए। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर के मुकाबले में ये ओवर काफी खर्चीला मैं कहूंगा, क्योंकि इस ओवर में 12 रन खर्च किए हैं सूरज ने। मगर अभी भी मैदान के बाहर देखिए क्रिकेट के दीवाने, क्रिकेट का सुरूर, क्रिकेट का पागलपन, क्रिकेट का दीवानापन, क्रिकेट की चाहत। और मराठी में अक्सर कहते हैं कि सच्चा क्रिकेट रसिक अभी भी इस मैच का लुत्फ उठाता हुआ दिखाई दे रहा है। जो इस वक्त इस मैच को देख रहे हैं उनको सलाम, क्योंकि ऐसे ही सारे क्रिकेट के दीवानों के वजह से इन खिलाड़ियों को सम्मान मिलता है, मान और मर्तबा मिलता है। और उसी के साथ आज जो टेनिस क्रिकेट को एक ऊंचाई देखने को मिलती है इन्हीं चाहने वालों की वजह से। सो बहुत बहुत शुक्रिया आपका। इस बीच फिर से एक बार सुमित बत्रे बॉलिंग मार्क पर नजर आते हुए अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रोहित पाटिल। रोहित पाटिल एक ऑलराउंडर खिलाड़ी है। इस खिलाड़ी ने भी काफी प्रभावित किया है 1-2 सालों में। जी हाँ, इस मर्तबा देखा ना था, गेंद उनके रडार में थी, अक्रॉस द लाइन उसे खेला, अपने बल्ले को स्विंग किया, बहुत ही शानदार तरीके से स्वैप किया और गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गोली के रफ्तार से निकल गई 4 रन के लिए। आपके स्क्रीन पर देखिए कितना स्टाइल से खेला हुआ यह शॉट था, बहुत ही अनोखा अंदाज। इस तरह के शॉट रोहित शर्मा के बल्ले से भी हमें देखने को मिलते हैं। जिस शॉट के ऊपर रिकी पॉन्टिंग की महारत है, रोहित शर्मा की महारत है वो पुल शॉट। और देखिए कोइंसिडेंस ये है कि इस बल्लेबाज का नाम भी रोहित है। इस खिलाड़ी ने लास्ट ईयर उसके पहले भी बहुत प्रभावित किया था। एक अच्छा टूर्नामेंट होता है काशिद में, जय हनुमान काशिद इनकी जानिब से, तो वहाँ पे मैन ऑफ द सीरीज एक LED टीवी इन्होंने अपने नाम की थी, जहाँ पे गेंदबाजी भी वो बहुत ही बढ़िया, उसी के साथ शानदार बल्लेबाजी करते हुए अपने नाम का परचम लहराया था उन्होंने। वही रोहित पाटिल, हालांकि कैप्टन के रूप में। आहा, ये देखिए कड़वी दवाई, इसे कहते हैं दवाई के कड़वे घूंट पिलाना। बल्लेबाज ने जैसे ही चौका लगाया तो गेंदबाज ने भी अपना अस्त्र बाहर निकाला, सही वक्त पर काफी प्रभावित किया, बल्लेबाज को लाजवाब कर दिया। बल्लेबाज को भी यहाँ पे जिस तरह से कहते हैं कि नहले पे दहला, उस तरह से ये गेंद दी। बल्लेबाज रोहित हालांकि फिर से एक बार पुल करने की कोशिश कर रहे थे। जी हाँ, इस मर्तबा बीचों बीच पकड़े गए, डंडे पर गेंद थी पगबदा के रूप में। रोहित बैक टू द पैवेलियन। ये दूसरा झटका लगता हुआ मल्लार वॉरियर्स को। कैप्टन मैदान से बाहर जाते हुए दिखाई दे रहे हैं। देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से वो आउट हुए। बहुत ही शानदार यहाँ पे कैमरा वर्क नजर आता हुआ हमारे FH स्पोर्ट्स की जानिब से, उसी के साथ प्रो लिंक इस YouTube चैनल के जरिए से सारे टेक्नीशियंस यहाँ पे लगे हुए हैं। देखिए मैदान के अंदर आप खेल रहे हो, मगर आपके लिए मैदान के बाहर ये सारे टेक्नीशियंस बहुत ही जबरदस्त वर्क कर रहे हैं, काम कर रहे हैं। रोहित पाटिल ने अपने टीम के लिए 5 गेंदों में 7 रनों का योगदान दिया है। विघ्नेश कटोर 7 गेंदों में 10 रन बनाकर खेल रहे हैं। रोहित पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज दिगोड़ी से बिलोंग करने वाले खिलाड़ी सुमित पाटिल। देखिए अर्जुन रणतुंगा का संदीप वजन 120 किलो था, मगर 1996 का वर्ल्ड कप उन्होंने अपने देश को जितवाया था। तो वजन मायने नहीं रखता, आपकी कला मायने रखती है, आपका हौसला मायने रखता है, आपका आत्मविश्वास, आपकी इच्छा शक्ति मायने रखती है। और ये करके दिखाया था अर्जुन रणतुंगा ने। सुमित के ऊपर भी थोड़ा सा प्रेशर जरूर होगा, क्योंकि
ओहो, इस मर्तबा फिर से एक बार पनडुब्बी की तरह सबमरीन डिलीवरी नजर आई। गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही। हालांकि अपना बल्ला चलाया था जोरदार, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। बिंदी गेंद काफी प्रभावित करते हुए सुमेध हमेशा की तरह अपनी जान लगा देते हैं। सुमेध में हालांकि उनके नेचर में, उनके स्वभाव में बहुत ही शांति नजर आती है, बहुत ही समझदारी के ये खिलाड़ी है, मगर जब भी मैदान में उतरते हैं तो उनकी आक्रामकता देखने को मिलती है, उनका पैशन देखने को मिलता है, उनका जज्बा देखने को मिलता है। और उसी जज्बे की वजह से, हालांकि वो अनफिट थे, एक बार खेलते हुए गिर गए थे, उनके कंधे पे चोट आई थी, और 1 साल के गैप के बाद जब से वो आए हैं तब से ओहो, फिर से एक बार प्रभावित किया है। कड़वी दवाई के घूंट पाटन कर काढ़ा यहाँ पे पिलाते हुए। करे तो क्या करे बल्लेबाज, शानदार लाजवाब गेंदबाजी। जी हाँ, यहाँ पे बिंदी गेंद फिर से एक बार सुमेध पत्रे ने जंजीरों में जकड़ के रखा है, बांध के रखा है, हिलने का मौका नहीं है। तेज तर्रार गेंदबाजी करना उनकी खासियत, उनकी स्पेशलिटी, और उसी पर उन्होंने हमेशा काम किया, उसी पर ध्यान दिया, कॉन्सेंट्रेट हमेशा किया। अलग अलग तरह की चीजें करने में ज्यादा यकीन नहीं करते, मगर बहुत ही जज्बाती खिलाड़ी है। ये देखिए फिर से एक बार तेज तर्रार गेंद, जब तक बल्ला उनका नीचे आता तब तक गेंद उनके शरीर के पास चली गई थी, और इसी वजह से गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका जरूर था, मगर मात्र 1 रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। कहते कहते और बोलते बोलते यहाँ पे 3 ओवर निकल चुके हैं। 7 रन के औसत से यहाँ पे 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। चोटी के बल्लेबाज, ऊपरी क्रम के बल्लेबाज रोहित पाटिल और हितेश पाटिल आउट होने के बाद इन 2 बल्लेबाजों के ऊपर भरोसा जरूर है। दोनों भी बल्लेबाजों में हुनर की कोई कमी नहीं है, बड़े शॉट खेल सकते हैं, और इसके पहले बहुत अच्छी बल्लेबाजी उन्होंने हर मैदान पर की है, अपनी पहचान बनाई है, अपने गांव का नाम रोशन किया है। मगर आज इस वक्त इस टीम के लिए जो थोड़ी सी यहाँ पे जूझ रही है, संकट में घिरती हुई नजर आ रही है, संकट मोचक उनके टीम के लिए बनना होगा। सुमित के नाम पर तो 6 गेंदों पर 6 छक्के लगाने का एक ही ओवर में ये रिकॉर्ड भी है, और इसी वजह से ये 1 ओवर में इस मैच को कहीं से कहीं ले जा सकते हैं। ये ताकत, ये क्षमता, ये हुनूर, ये जज्बा जरूर है। मगर इस बीच नए गेंदबाज आए हैं, मीरज खरत। ये लीजिए, जिसका मैं जिक्र कर रहा था, जिसकी मैं बात कर रहा था, वो शॉट सुमित के बल्ले से आता हुआ डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए। कमाल का ये स्ट्रोक था, ताकत का इस्तेमाल और परफेक्ट टाइमिंग, और इसी वजह से किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं था। गेंद सीधा स्टैंड में। इस छक्के के सहायता से सुमित पहुंचे 7 पर। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव होगा मीरज खरत के ऊपर। रंजन पाड़ा गांव का ये खिलाड़ी है। जी हाँ, इसमें तब ओवर पिच गेंद ऑन द राइज, बहुत ही बढ़िया ऑन ड्राइव में तब्दील किया था उसे, मगर उतनी ही शानदार फील्डिंग शॉट मिड विकेट की दिशा में नजर आई, और इसी वजह से 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाजों को। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। कमाल का ये मैदान, ऐतिहासिक मैदान। जैसे मैंने संदीप ने भी कहा इसके पहले कि यहाँ पे बहुत सारे खिलाड़ी खेल चुके हैं जिन्होंने अपने गांव का नाम रोशन किया है। जी हाँ, फिर से एक बार शानदार स्ट्रोक तो जरूर है 2 खिलाड़ियों के बीच में। 1 बाउंस गेंद, देखते देखते 4 रन के लिए। पहले ऐसा लगा था कि कैच हो सकता है क्या, उसके बाद लगा कि शायद ये गेंद फील्ड हो सकती है, मगर 2 खिलाड़ियों के बीच में जिस तरह से हम सुई में से धागा पिरोते हैं, उस तरह से उस गेंद को 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया। ये बेहद जरूरी है। मैंने मुंबई के बहुत सारे खिलाड़ियों के नाम लिए थे, मगर हमारे अलीबाग के भी खिलाड़ी यहाँ पे अपने नाम का परचम लहरा चुके हैं। जी हाँ, ये लीजिए, जैसे ही गेंद उनके स्लॉट में पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन के लिए दूसरा छक्का विघ्नेश कटोर के बल्ले से आता हुआ। बैक टू बैक 2 बड़े शॉट इस ओवर में, कुल मिला के 3 शॉट हमें देखने को मिले। और जैसे मैंने पहले भी कहा था, फिर कहूंगा कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता।
क्रिकेट बहुत ही अजीबोगरीब खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। 3 ओवर तक स्ट्रगल कर रहे थे। नई गेंद जब होती है तो उसके ऊपर एक कवर होता है और उसके ऊपर थोड़ा सा एक फर होता है, मगर अब यहाँ पे गेंद रोल हो चुकी है। गेंद टप्पा खाने के बाद तेजी से तो आ रही है मगर उतनी ही तेजी से बाहर भी जा रही है और इसी वजह से अब यहाँ पे विश्वास जागरूक होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम का कि कम से कम 50 पार तो जरूर होंगे। ओहो, ऑप्शन के बाहर ललचाया था। कमाल का यहाँ पे कमबैक देखने को मिला गेंदबाज मीरज का। हालांकि मीरज का ये ओवर थोड़ा सा खर्चीला नजर आता हुआ क्योंकि अब तक उन्होंने 17 रन खर्च किए हैं। 2 छक्के 1 चौका इस ओवर में हमें देखने को मिला। ऋषिकेश सागर का यहाँ पे नाम लिया। राम हाले ने भी अपने नाम का परचम यहाँ पे लहराया है। ये लीजिए फुल टॉस करने की गलती, मगर जहां पे सबसे ज्यादा डिस्टेंस है सिक्सर के लिए वहां पे भी उन्होंने ये सिक्सर लगाकर अपनी ताकत और उसी के साथ अपने टाइमिंग का इजहार किया है। लाजवाब, ऑस्टनिशिंग, अद्भुत। ये फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक छक्का। इस ओवर में 3 सिक्सर और 1 चौका देखने को मिला। कुल मिला के इस ओवर में मीरज करत काफी महंगे और काफी खर्चीले साबित रहे हैं। इस ओवर में 23 रन उन्होंने खर्च किए हैं। पहले 3 ओवर में देखिए, विश्लेषण में जरूर बताना चाहूंगा, सुमेध पत्रे ने पहले ओवर में 4 रन खर्च किए थे। सूरज खांबे ने जो दूसरा ओवर किया उन्होंने उसमें 12 रन खर्च किए। सुमेध पत्रे फिर से एक बार आए और उन्होंने तीसरे ओवर में 5 रन खर्च किए। यानी कुल मिला के पहले 3 ओवर में मात्र 21 रन आए थे और मीरज करत के एक ही ओवर में 30 रन आने के बाद अब मैच समांतर चलता हुआ, पैरेलल चलता हुआ दिखाई दे रहा है। 44 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर की समाप्ति के बाद, यानी 11 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। जय पवार सर अंपायर की भूमिका में और जय पवार सर ने, जेपी पैनल ने हमें यहाँ पे सहयोग किया। पूरे महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाहर भी, कर्नाटक और उसी के साथ बेलगांव, इस तरह बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट में वो हमेशा आमंत्रित किए करते हैं जिन्हें वो जेपी पैनल यहाँ पे कार्य करता हुआ। जी हाँ, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद को पहले देखा, परखा और जाने दिया। अंपायर जी ने भी अपने बाजुओं को खोला है और वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 45 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। जेपी पैनल के खुद जय पवार सर, उसी के साथ मुन्ना पठान सर और शाहिद सर यहाँ पे हमें सहयोग करते हुए। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद, उसे उड़ाया है फिर से एक बार, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। देखिए, मैंने कहा था इसके पहले सुमित पाटिल ने, हालांकि बहुत ही क्रूशल मोमेंट पर वो मैदान पर आए थे, तब विघ्नेश भी स्ट्रगल कर रहे थे और इसके पहले जो बल्लेबाज थे उन्होंने भी स्ट्रगल किया था। विकेट को भाप नहीं पाए थे, पेस को पढ़ नहीं पाए थे, मगर यहाँ पे जैसे ही थोड़ा वक्त यहाँ उन्होंने गुजारा, उन्होंने अपने आप को भी संभाला है और अपने टीम को भी संभाला दिया है। लाजवाब बल्लेबाजी हो रही है, काबिले तारीफ बल्लेबाजी हो रही है। 51 रन। ये लीजिए दूरी, इस गेंद के ऊपर सिक्सर की मंजूरी। ये लगा और एक सिक्सर सुमीत के बल्ले से। सुमीत अब रुकने का नाम नहीं लेंगे। मैंने कहा था इस बल्लेबाज के वजन पर मत जाइए, उनकी कला पर जाइए, उनके जज्बे पर जाइए। उनकी पहचान यही होती है कि उनके नाम पर एक रिकॉर्ड कायम है। 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे। अपनी ताकत का इस्तेमाल किस तरह से किया जाता है, इसका उत्तम उदाहरण यहाँ पे पेश करते हुए सुमित पाटिल, वेरी वेल डन। सुमित के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का। 20 रन बनाकर खेल रहे हैं सुमित स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, ये लीजिए, आया और एक छक्का आया। ओहो, तालियों की गड़गड़ाहट। अब बल्लेबाजी करने वाली टीम मल्लार वॉरियर्स के खेमे में जो सन्नाटा भरा वातावरण था, अब उल्लासमय वातावरण नजर आता हुआ, खुशी की लहर वहां पे दिखाई देती हुई।
लगातार 3 छक्के यहाँ पे लगा चुके हैं और 2000 रुपए का इनाम चोपड़ा साहब की तरफ से जो आया था वो आपने नाम किया है, पा लिया है। जी हाँ, दिगोड़ी के सागर पाटिल इसके पहले लगातार 3 छक्के लगा चुके हैं और यहाँ पे दिगोड़ी के सुमित पाटिल ने भी लगातार 3 छक्के लगाए हैं और दोनों भी सगे भाई। इस मरतबा गेंद हवा में बहुत ऊंची चली गई है, खड़ी हो चुकी है और इसी के साथ बहुत ही अच्छी तरीके से कैच लपकने में कामयाब रहे और आखिरकार सुमित पाटिल ने अपना काम तमाम किया है, काम अपना मुकम्मल कर लिया है और एक छक्का लगाने की कोशिश में अपना कीमती विकेट यहाँ पे खोया, मगर तालियों की गड़गड़ाहट से उनका इस्तकबाल यहाँ पे किया जाएगा, उनका खैर मकदम किया जाएगा। क्या कमाल की बल्लेबाजी उन्होंने की, क्योंकि हम चाह रहे थे कि जैसे वैसे 50 का आंकड़ा छुए, मगर यहाँ पे 63 रन स्कोर कार्ड पर नजर आ रहे हैं। हालांकि अभी भी 2 गेंदें आना बाकी। लगातार 3 छक्के लगाने के बाद चौथे गेंद पर अपना कीमती विकेट उनको गंवाना पड़ा। सुमित पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज हसीवराज से बिलोंग करने वाले मनीष मोकल, हालांकि बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं और राइट हैंड से बल्लेबाजी करते हैं रवि शास्त्री की तरह। सौरभ गांगुली इसके पूरा उल्टा करते थे, बाएं हाथ से बल्लेबाजी करते थे और जब गेंदबाजी करते थे तो राइट हैंड से गेंदबाजी करते थे। जहीर खान भी जब बल्लेबाजी करते थे तो राइट हैंड से बल्लेबाजी करते थे और जब गेंदबाजी करते थे तो बाएं हाथ से गेंदबाजी करते थे। तो ये सब अपने स्वभाव में है, अपने नेचर में है, ऊपर वाले ने इसी तरह से उन्हें पैदा किया है। हालांकि कोई किसी सिखाता नहीं कि आप बाएं हाथ से बल्लेबाजी करें या गेंदबाजी करें, अपने आप हम करते हैं। जी हाँ, वाइड यॉर्कर बहुत ही बढ़िया। फिर से एक बार देखिए शानदार कमबैक। गेंदबाजी करने वाले गेंदबाज अक्षय पाटिल की भी मैं यहाँ पे सराहना करना चाहूँगा। 3 छक्के ज़रूर लगे हैं, मगर जिस बल्लेबाज ने वो बड़े शॉट लगाए थे उनको चलता किया और यहाँ पे नए बल्लेबाज को प्रभावित किया। एक वाइड यॉर्कर के ऊपर बिंदी गेंद, पहली 3 गेंदों में 18 रन, मगर अब यहाँ पे 2 गेंदों में बिल्कुल रन नहीं। जी हाँ, मगर फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे भी उड़ाया है। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 6 रन के लिए। कमाल की बल्लेबाजी। इसीलिए दोस्तों बार बार लगातार मैं आपको याद दिलाता रहता हूं कि जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। क्रिकेट बहुत ही अभूतपूर्व और बहुत ही अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। पहले 3 ओवर में मात्र 21 रन आए थे और चौथे ओवर में 23 रन और 5वें ओवर में 25 रन, यानी कुल मिला के 2 ओवर में 48 रन खर्च किए हैं इन 2 गेंदबाजों ने और इसी वजह से ये हाईएस्ट स्कोर 69 रन ऑन स्कोर कार्ड। अब जीतने के लिए 70 रनों की जरूरत। 5 ओवर का मुकाबला जीतने के लिए 70 रनों की जरूरत है। जब तक ये मैच शुरू होता है तब तक हम चलते हैं फिर से एक बार हमारे साथी कमेंटेटर आकाश मांजरेकर के पास। धन्यवाद।
पुरवठा झालाच पाहिजे, तर त्यासाठीचे हे पारितोषिक सुद्धा या ठिकाणी लगावलं गेले. आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी जरूर येतोय. विकेट हॅट्रिक जर या ठिकाणी संपादन झाली तर सन्माननीय सागरजी भगत यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. बघा, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी हे पारितोषिके या ठिकाणी लगावले जात आहेत. सलामीची जोडी मैदानावरती जरूर आले, जिथे आपण पाहतोय त्रिश्राव्या 11 वर्सोली संघाच्या बाजूने आपण पाहिलं तर सलामीच्या जोडीमध्ये एका बाजूला नागेश शीद आपण पाहतो, तर थळचा हा खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला निमिष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, नागेश शीद हे मैदान, अलिबाग तालुका, मोठी क्रिकेटची स्पर्धा, हे इक्वेशन बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हटले की नागेश शीद आलाच पाहिजे आणि त्याचा परफॉर्मन्स झालाच पाहिजे, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आताच मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं ना, तर आक्षीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावण्याची कामगिरी त्याने केली आहे आणि त्याचा खेळ मैदानाच्या चहू बाजूने आपण अनुभवतो. आज जिथे विजयासाठी आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये 70 धावसंख्येची आवश्यकता आहे, तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी होणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला नागेश शीदची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मनीष मोकल यावेळेला गोलंदाजीसाठी आलाय. हाशिवऱ्याचा हा गुणवंत अशा पद्धतीचा खेळाडू आहे, ज्याने बरेच वर्ष आपण पाहिलं ना तर हाशिवरे संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. एक युवा खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीची ॲक्शन आहे, ज्या पद्धतीची गोलंदाजी तो करतो ना, तिथे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना कुठेतरी चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावाच लागतो. आणि ही आधुनिक क्रिकेटची परिभाषा आहे, गिव्ह अँड टेक असला पाहिजे. तुम्ही जर चांगल्या चेंडूंना सन्मान दिलात ना तर खराब चेंडूवरती समाचार घेता येतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, नॅचरल अँगल क्रिएट झाला, टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त वेग प्राप्त केलाय. फलंदाज नागेश शीद यावेळेला आधीच ठरवलं होतं की थोडासा स्वीप पद्धतीने फटका खेळायचा आहे, मात्र हा फटका अंगलटी आलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, वेगाने चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल मनीष मोकलचं, ज्या पद्धतीची कामगिरी करतोय. चला, टीम मीटिंग्स जास्त घेऊ नका, किंबहुना अगदी त्याच वेळेला तुम्ही लगेचच मॅच कशी सुरुवात होईल याकडे लक्ष देऊयात. 4-4 षटकांचे मॅचेस आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. अर्थात गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा पाय त्या ठिकाणी सरकतोय, किंबहुना तिकडची जागा जर आपण पाहिली ना तर थोडीशी का होईना खाली गेली आहे, ज्याच्यामुळे आता गोलंदाजाला रणनीती बदलावी लागणार आहे, थोड्याशा स्टेप्स बदलावे लागणार आहेत. निमिष पाटील आणि नागेश शीद ही जोडी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. या जोडीला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा धावा येत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला प्रीमियर लीग होतात ना त्या वेळेला नुसतं खेळाडूंचं नाही तर टीम मॅनेजमेंटचं सुद्धा लक्ष असावं लागतं की कोणत्या संघाची, कोणत्या खेळाडूंची निवड करायची आहे. मग तो खेळाडू मागच्या 2-3 वर्षांमध्ये फॉर्ममध्ये खरंच आहे का, मग तो फॉर्ममध्ये आहे तर त्याला मिडल ऑर्डरला पाठवायचं की ओपनिंगला पाठवायचा. मग एखादा गोलंदाज जर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे तर यावेळेला या स्पर्धेमध्ये त्याला आपण ओपनिंगला द्यायचं का, पॉवर प्लेची षटकं हाताळायला द्यायची का, अशी बऱ्याच पद्धतीची इक्वेशन्स अशा पद्धतीच्या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक खेळाडू म्हणून प्रीमियर लीग महत्त्वाचे इतक्यासाठी असतात की इतर सर्व खेळाडूंसोबत, इतर संघातील खेळाडूंसोबत आपण एकत्रित खेळत असतो, त्यामुळे त्यांची विचारशैली, अगदी त्याच वेळेला त्यांचे थॉट्स आपल्याला जरूर पाहायला मिळतात. नवोदित खेळाडू ज्या वेळेला अनुभवी खेळाडूंसोबत चर्चा करतात ना, त्याच्यातून निर्माण झालेली संकल्पना, त्याच्यातून होणारी क्रांती फार महत्त्वाची आहे. आणि त्याचमुळे का होईना ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 संपूर्ण अलिबाग तालुक्यासाठी अभिमानाची आणि अलौकिक अशा पद्धतीची स्पर्धा आहे. अशा पद्धतीची स्पर्धा वारंवार होणं गरजेचं आहे, कारण आपल्या विभागामध्ये काय कमालीचं टॅलेंट आहे. बघा अलिबाग तालुका ज्या पद्धतीने पर्यटनासाठी ओळखला जातो, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, अगदी त्याच वेळेला राजकीय पटलांसाठी ओळखला जातो ना, तसाच हल्लीच्या काळामध्ये हाच अलिबाग तालुका तिथल्या क्रिकेटसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, हे आपण पाहिलंय. अलिबागचे खेळाडू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. चालू असलेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं सुमित पत्रे, काय कमालीचे गोलंदाजी त्याच्याकडनं सातत्याने होताना आपण पाहिली आहे. ज्या पद्धतीचा खेळ त्याने करून दाखवलाय ती खऱ्या अर्थानं वाखाडण्याजोगी आहे. आणि म्हणूनच का ना अशा पद्धतीच्या प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र असतात.
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. चेंडू बराच कालावधी हवेत होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले, मात्र त्या ठिकाणी असफल सुद्धा ठरलेले आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेचा हा फटका, एक धाव जरूर मिळणार आहे. मनीष मोकलची गोलंदाजी. पुन्हा बघा खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू ऑप्शनच्या जाणीवपूर्वक बाहेर टाकला. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वेग प्राप्त झालं, वलय प्राप्त झालं. तदनंतर मात्र व्हरायटी दाखवली, चेंज ऑफ पेस केला आणि अगदी त्याच वेळेला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. एक गोलंदाज म्हणून वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ते मनीष मोकल त्यासाठी ओळखला जातो. यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल, कारण थोडंसं खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर पाय सरकतो की काय असं वाटू लागलं होतं. पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. 70 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. यावेळेला बघा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि अचूक टप्प्यावरती मारा केलेला आपण पाहतोय. यावेळेला डावखुरा फलंदाज निमिष पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. नागेश शेद, निमिष पाटील यांनी हे षटक खेळून काढलं पाहिजे असंच काहीसं त्यांचा संघ मालक या ठिकाणी किंबहुना टीम व्यवस्थापक सांगत असेल. त्रिश्राव्या 11 वर्सोली या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाजी, वेगावरती नियंत्रण, अचूक टप्पा हे चांगल्या पद्धतीने साधलेला आपण पाहतोय. मनीष मोकल अचूक गोलंदाजी हे इक्वेशन आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. हाशिवरेचं क्रिकेट मागच्या काही वर्षांमध्ये जे अधिक चांगलं झालंय गोलंदाजीमध्ये ना, त्यामध्ये मनीष मोकलचं नाव डेफिनेटली घेतलं जाईल. त्याची गोलंदाजी कमालीचीच आहे. यावेळेला मात्र चेंडू स्लॉट मध्ये भेटलाय. ना लाईन वरती कंट्रोल होतं, ना लेंथ वरती नियंत्रण होतं. हे फलंदाजाला आमंत्रण होतं, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केला. ओव्हर पिच चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकारासाठी. बघा काही चेंडूंची वाट पाहायची असते. या चेंडूची वाट पाहिली गेली, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतर मात्र बॅटचा फ्लो. अगदी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ॲडम गिलक्रिस्टची आठवण झाली, भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांची आठवण झाली. हाय आर्म आपण पाहिलं, अगदी बॅट लिफ्ट जर आपण पाहिली ना तर कमालीची होती. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. 70 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. आहा, यावेळेला गोलंदाजाने टप्पा पुन्हा एकदा बदललाय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय. यष्टीरक्षण सुद्धा विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय. कमालीचं झालंय. आपले दर्णी गुरुजी अर्थात गुणलेखक आपल्याला कळवतात एका षटकाची सांगता झाली. 7 ही धावसंख्या धावफलकावरती, येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आपण जर पाहिलं ना तर 63 धावसंख्येची आवश्यकता आहे. आने वाले 24 गेंदे जीत के लिए 63 रनों की जरूरत. अशा पद्धतीचा काहीसं इक्वेशन या मॅचचं आपल्याला पाहायला मिळते. इथून गोलंदाजीचे ऑप्शन आपण जर पाहिले ना तर मल्हार वॉरियर्स अलिबाग संघाकडे चांगल्या पद्धतीचे आहेत. ओमकार पाटील चांगली गोलंदाजी करतो. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर त्यांच्या टीम मध्ये विघ्नेश कटोर आहे, जो चांगली गोलंदाजी करू शकतो. रोहित पाटील चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहितने अलिबाग संघासाठी खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. सातत्य त्याच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाने अभ्यास केला होता रोहित पाटील, निखिल कवळे, ओमकार पाटीलचा. मात्र सिलेबसमध्ये अचानक सुमित पाटील आला की काय असं वाटू लागलं, ज्याने लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार टोकले आणि या मॅचचं इक्वेशन पूर्णपणे बदलून टाकलेलं आपण पाहतोय. त्यामुळे आजच्या क्रिकेटमध्ये ना आपल्याला नवीन परिस्थितींसाठी उभं राहावं लागतं. आपण विचार करतो काय, होतं काय हे आपण बऱ्याच वेळेला पाहतो. गोलंदाजीच्या मोर्चावरती षटक क्रमांक 2 दस्तूरखुद्द संघ कर्णधार रोहित पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतो, जिथे स्ट्राईक एंड वरती नागेश शेद. अजूनही 24 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 63 धावसंख्येची. इथून पॉवर प्लेचं षटक अजूनही मैदानावरती चालू आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ सीमारेषेच्या नजदीक पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागेश शेतकडे टेम्परामेंट आहे, क्लासिकल फटके आहेत आणि तंत्रशुद्ध फटकेबाजी आहे.
यावेळीचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. आपले प्रोलिंगचे कॅमेरामॅन सुद्धा चेंडूला धुंडोरी साजनासारखा हवेत मध्ये शोधत होते. मात्र यावेळीचा चेंडू आपण पाहतोय फलंदाजाची बॅटची लिडिंग एज नागेश शीद बॅक टू दी पॅव्हलियन आपण पाहतोय. बिग ब्लो. इथून या मॅचला कलाटणी मिळणार का? संघ कर्णधाराने स्वतः चेंडू हातात घेतला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय स्वतःचा फॉलो थ्रू एक्सटेंड केला आणि चांगल्या प्रकारची कामगिरी सुद्धा आपल्याला करताना आपण पाहतोय. नागेश शीद बाद झाल्यानंतर 1 डाऊन साठी आपण पाहतोय गावदेवी रांजणपाडा संघाचा हा खेळाडू ज्याने स्वतःचे कर्णधार पद सुद्धा बरेच वर्ष रांजणपाडासाठी भूषवलंय. रोहन पाटील फलंदाजीसाठी आपण पाहतो. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे. त्याला आज जर इथून लय सापडली ना तर तो चांगल्या मॅचेस घडवू शकतो, कठीण मॅचेस सोप्या बनवून देऊ शकतो. अशा पद्धतीची कामगिरी तो बरेच वर्ष करत आलाय. आता मात्र त्या फॉर्ममध्ये त्या टेम्परामेंटमध्ये असणार का? कारण आपल्या विभागामध्ये मुळात नाईट क्रिकेट फार कमी होतात आणि मग असं असताना या रजनी क्रिकेटमध्ये या लाईट्समध्ये खेळ दाखवणं ही सुद्धा एक खूप मोठं चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि मी खऱ्या अर्थाने म्हणूनच का होईना अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीचे मुख्य आयोजक अर्थात सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन. त्यांच्या खऱ्या अर्थानं पुढाकाराने का होईना अशा पद्धतीची स्पर्धा मैदानावरती घडतायत आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा आपल्या अलिबागकरांसाठी अत्यंत गरजेचं आहे. यावेळीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ज्याला म्हटलं जातं ते रिस्क या ठिकाणी घेतली गेली. एक धाव घेतली आहे. बघा जेव्हा आपण अडचणीत असतो ना त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे तर प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायचा. मग हा दबाव कसा प्रस्थापित होईल तर सिंगल डबल चालू ठेवायचे, स्ट्राईक रोटेट ठेवायचे. सन्माननीय सागर भगत यांच्याकडनं पारितोषिक येतो. येणाऱ्या प्रत्येक विकेटसाठी यावेळेला 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. मल्हार वॉरियर्स अलिबाग संघाचे संघ मालक आहेत. आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिके लगावलीत. यावेळीचा चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला आहे. चेंडू मात्र गॅप मध्ये जाईल. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जाईल. निमिष पाटील आपल्या स्टाईलने आपल्या अंदाजाने आज मैदान गाजवताना आपण पाहतोय. मिड ऑन क्षेत्र खाली पाहिलं, मग लॉंग ऑन मध्ये गॅप शोधली गेली आणि तदनंतर मात्र बॉटम हँडने हा फटका खेळला गेलाय. ताकदीचा पुरेपूर वापर केला जातो. ज्यावेळेला आपण एका जागी उभे राहून अशा पद्धतीचे फटके खेळतो ना आपल्या मनगटामध्ये ताकद असावी लागते. बॉटम हँड घट्ट यावेळेला आपण पाहिलं बॅट घट्ट पकडले आणि तदनंतर मात्र बॉटम हँडचा वापर करत हा चेंडू सीमारेषेच्या पार ठोकला गेलाय. 12 धावसंख्या धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 70 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. कमालीची क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती सुरू आहे. बघा अजूनही जे प्रेक्षक युट्यूब वरती बघतायत ना कॅमेरा ज्या वेळेला प्रेक्षकांमध्ये जाईल ना त्यावेळेला लक्षात येईल अजूनही रसिक मायबाप प्रेक्षक थंडीच्या गारठ्यामध्ये सुद्धा क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी आहेत. आपल्या आवडता खेळाडू आपल्या विभागातील आपल्या गावातील खेळाडूलाचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती अजूनही गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे या स्पर्धेचं यश आहे. निमिषसाठीचा हा चेंडू फुल्लर लेन प्रकारचा चेंडू आणि रोहित पाटील जशास तसं उत्तर देण्यासाठी माहिर आहे. बरेच वर्ष अलिबाग संघाकडून खेळ केलाय. अगदी त्याच वेळेला अलिबागचे खेळाडू मातब्बर आहेत, रणनीती बनवण्यासाठी एक्सपर्ट आहेत. पंकज जाधव सोबत बरेच वर्ष एकत्रित क्रिकेट खेळलं गेलंय. त्याच्यामुळे रोहित पाटीलकडे चांगला अनुभव आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतो ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. अलॉंग विथ कार्पेट चेंडू आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय जरूर जिथे मिळेल केवळ एक धाव. धावफलकावरती होईल बदलाव. 13 ऑन स्कोर बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन शिस्तबद्धता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक अलिबागकर म्हणून अशा पद्धतीची स्पर्धेचा भाग होणं त्या खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा. हा लेटकट करण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेन प्रकारचा हा चेंडू फलंदाजाने खेळून काढलाय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 13 धावा आपण पाहतोय. इथून मात्र ही मॅच कठीण होऊन राहिली आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता. इथून ही मॅच जिंकायची असेल ना तर निमिष पाटील आणि रोहन पाटील या पाटील बंधूंना आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
पी फॉर पॉवर या ठिकाणी वापरावी लागणार आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन गोलंदाजांसाठी कर्दनकार ठरतात हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. मात्र जो गोलंदाज मैदानावरती आलाय ना तो मात्र मनीष मोकल आहे, जो खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघासाठी कर्दनकार ठरतो. येणारे 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता, 13 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एक फलंदाज बाद झाले, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मनीष मोकलसाठी आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पूर्णपणे बदलण्यात आली आहे, कारण पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटलं गेले. आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ना तर एक एक्स्ट्रा कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे. अगदी त्याच वेळेला एक क्षेत्ररक्षक मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला ठेवण्यात आले. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये एक पॉइंट, एक कव्हर, एक मिड ऑफ आणि अगदी त्याच वेळेला शॉर्ट मिड विकेट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. आणि मग अशा वेळेला मनीषची लाईन काय असेल हे बघणं गरजेचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जाणीवपूर्वक टाकलाय, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. बघा फलंदाजासाठी अशा पद्धतीचे चेंडू 2 विचारांनी टाकले जातात. एक तर त्याला स्लॉट मध्ये द्यायचा नाहीये आणि दुसरा फलंदाज वाईड असेल या अपेक्षेमध्ये बऱ्याच वेळेला चेंडू सोडतात. आणि मग ही सुद्धा एक क्रिकेट मधली रणनीती आहे, स्ट्रॅटेजी असते. फटका फसलाय मनीषचा हा चेंडू. या वेळेला निमिष पाटील मात्र हलक्यात घेतोय आणि निमिष पाटीलला आता मात्र आपली विकेट गमावी लागते. बिग ब्लो. दुसरा फलंदाज तंबूच्या रस्त्याला परतताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागणार आहे खऱ्या अर्थानं मनीष मोकलच्या गोलंदाजीचं. आणि खारेपाट विभागाने आतापर्यंत प्रोड्यूस केलेले गोलंदाज कमालीचेच होते, मग तो हशवऱ्याचा मनीष असू देत, नौकारचा अक्षय असू देत आणि अगदी त्याच वेळेला बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थानं महेंद्र म्हात्रे यांच्याकडून घडलेले आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती जरूर सुरू आहे. मैदानावरती उजव्या हाताचा फलंदाज अजिंक्य या ठिकाणी आपण पाहतोय. अजिंक्य म्हात्रे थळचा हा खेळाडू हल्लीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं ना तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगली नजर चेंडूवरती त्याची जरूर असते, चांगली शॉट सिलेक्शन त्याच्याकडनं आपण जरूर पाहतोय. आज आपल्या संघाला गरज आहे. जिथे आपण पाहिलं ना तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना केवळ 13 धावा जमा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 16 चेंडूंमध्ये 57 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपल्या संघाला अर्थातच त्रिशाव्या 11 वर्सोली या संघाला इथून जर मॅच जिंकायची असेल ना तर मग अजिंक्य म्हात्रे आणि अगदी त्याच वेळेला रोहन पाटील यांना मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवण्यासाठी हीच ती वेळ आहे. यानंतर मात्र कंप्लेंट करायला चान्स नाहीये. इथून मॅच फिरवणं गरजेचं आहे. फुल्लर लेन प्रकारचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय जरूर. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला जाईल. मात्र धावफलक ना अगदी थंडीच्या वातावरणामध्ये कासवाच्या गतीने पुढे जातोय असं म्हणावं लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 14 धावा धावफलकावरती लागल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर वर्सोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मल्हार वॉरियर संघाला फलंदाजीसाठी बोलवलं गेलं. सुरुवातीची 3 षटकं चांगली सुद्धा झाली, मात्र तदनंतर कमबॅक फार महत्वाचा असतो. यावेळेला क्षेत्ररक्षकाकडनं चुकी, क्षेत्ररक्षकाची ही चुकी रोहनच्या पदरी पडला आणि पवित्र झालं म्हणतात ना, तीच परिस्थिती उद्भवली आहे. कारण चेंडू जाईल अलॉंग विथ द कार्पेट, अर्थातच पॉइंट्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चेंडूला अगदी स्लॅश केलेला आपण पाहिलं. लेटकट पद्धतीचा हा फटका आणि तदनंतर आलेला चौकार धावफलकाला थोडासा का होईना आता मात्र आकार प्राप्त होईल. 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. मनीष मोकलला चौकार आला. याचा अर्थ काय तर रोहन पाटील आता मात्र कुठेतरी फॉर्मामध्ये येतोय. अगदी त्याच वेळेला आपल्या संघासाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा करेल. इथून या मॅचला जिंकायचं असेल तर इक्वेशन क्लिअर आहे. 14 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून मोठे फटके आलेच पाहिजेत. ही काळाची गरज आहे. मल्हार वॉरियर संघाचे संघमालक अर्थात सागरजी भगत आणि अगदी त्याच वेळेला त्रिशाव्या 11 संघाचे रुद्रांश कोळी अत्यंत खुश असतील. ज्या पद्धतीची मॅच चालू आहे, ज्या पद्धतीची आपला संघ मैदानावरती खेळ प्रदर्शित करतोय, एक अद्भुत आणि अविस्मरणीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्याकडून आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा
अजूनही रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुदात आनंद लुटताना आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूया जिथे आपण पाहतोय 20 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं ना तर 50 धावांची आवश्यकता आहे आणि अशातच एक मोठा फटका क्षेत्ररक्षकाकडून चुकी घडली आहे. क्षेत्ररक्षकाकडनं घडलेली ही चुकी देऊन जाईल पूर्ण आणि पूर्ण 6 धावा. षटकार मनीष मोकलच्या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय एक हल्ला बोल करण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मिळते आहे रोहन पाटीलला. या षटकारामुळे धावफलकाला आता मात्र चांगला आकार येतोय. अर्थात दर्णे गुरुजी कळवते धावफलकावरती 26 ऑन स्कोर बोर्ड. आता इथून इक्वेशन आपण पाहिलं 12 चेंडू 44 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक 22 ची सरासरी राखायची आहे. बघा आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक 6 चेंडूंच्या मागे 3 षटकार आले पाहिजेत. बरं हे कठीण आहे का तर अजिबात नाहीये. हल्लीच्या क्रिकेटमध्ये नेट प्रॅक्टिस करताना आपण बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची फटकेबाजी करताना पाहिलंय. बरं हे सोपं आहे का तर हे सोपं पण नाहीये. बऱ्याच वेळेला आपण पाहतो 12 चेंडू विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 44 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 44 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची ही मॅच मैदानावरती आले. जे 3 षटकांमध्ये करू शकले नाही आहेत ते उर्वरित 2 षटकांमध्ये करणार का या प्रश्नासहित मैदानावरती मॅच सुरू आहे. जिथे आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे अजिंक्य म्हात्रेला. ज्या पद्धतीने रोहन पाटीलने या मॅचचा टेम्पो थोडासा का होईना सेट केलाय. ड्रायव्हिंग सीटवरती बसून या मॅचचे गिअर बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्सेलरेशन वरती पाय दिला जातोय. मग अशा वेळेला अजिंक्य म्हात्रे त्याला साथ देणार का या प्रश्नासहित गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र आपण पाहतोय ओमकार पाटील यावेळेला गोलंदाजीसाठी आलाय. आपण पाहिलं तर कार्ले विभागातील हा खेळाडू आहे. खूप होतकरू आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये ज्याचं नाव पाहिलं जातं. पहिला चेंडूवरती अजिंक्यच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. टायमिंग प्रॉपर झालंय आणि तदनंतर मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. श्रद्धा सबुरी म्हटलं जातं ना ते यालाच. मॅच शेवटपर्यंत घेऊन जायचं. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. मग तो माइंडसेटचा खऱ्या अर्थानं माहीर असणारा खेळाडू महेंद्रसिंग धोनी मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. फाईट फॉर फिनिश करायची. हीच फिनिशिंग इनिंग आता मात्र या 2 फलंदाजांना करून दाखवावी लागणार आहे. धावफलक आपण पाहिलं 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. जिथे येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी इथून म्हणेन या 5 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर या मॅच मध्ये कमबॅक करणं त्रिश्राव्या 11 वर्सोली संघाला सोपं जाईल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये जर आता चांगले चेंडू पडले तर मल्हार वॉरियर्स अलिबाग संघ सुद्धा कमबॅक करू शकेल. आहा लाईन बदलली लेंथ बदलली आणि असं असताना धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. बाईट स्वरूपातील ही धाव धावफलकावरती ग्राह्य धरली गेली. बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क होत नाहीये. धाव घेतली. रिस्क हे तो इस्क म्हटलं जातं ते ओघाच नाहीये. या एकेरी धावेने धावफलकावरती आता मात्र बदलाव होईल. 33 ही धावसंख्या धावफलकावरती विजयासाठी आपण पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता. मी म्हणेन स्ट्राईक रोटेट झालं ते बरं झालं. बऱ्याच वेळेला सिक्सर आल्यानंतर फलंदाजाच्या अंगामध्ये एक ऊर्जा असते आणि मग ती ऊर्जा वापरत असताना कुठेतरी मिस टायमिंग फटका होतो. विकेट जाते आणि मग अशा वेळेला आपण पाहतोय मैदानावरती काय घडलंय. एक अपील जरूर झालं मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे फलंदाज यष्टीरक्षक दोघांना सुद्धा माहिती आहे. मात्र त्यातूनच थोडंसं का होईना मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न यासाठीचं केलेलं हे अपील पंचांनी चांगल्या पद्धतीने हेरलं आणि नॉट आउटचा इशारा दिलाय. डॉट चेंडू आलाय. येणारा प्रत्येक डॉट चेंडू आपण जर पाहिलं ना तर त्रिश्राव्य 11 संघाच्या जिवारी लागणार आहे. इथून मोठे फटक्यांची अपेक्षा आहे. मोठा फटका आलाय जरूर. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत जरूर होती. सकाळच्या सत्रामध्ये अगदी गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीने या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावफलक आता मात्र आपण पाहतोय पुढे जातोय. 35 धावा धावफलकावरती. उलटी गिनती आपण जर पाहिलं ना तर आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 8 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे.
चौकार षटकार यांची परिभाषा बोलावी लागणार आहे. राऊंड विकेट गोलंदाजी, फटका फसला, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. हितेश पाटील चेंडूच्या खाली आपण पाहतोय आणि वन मोर डाऊन. रोहन पाटील बॅक टू दी पॅव्हलियन आपण पाहतोय. शॉर्ट बट स्वीट एक इफेक्टिव्ह इनिंग खेळून जरूर बाद झाले, मात्र आपल्या संघाला ज्या कामगिरीची आवश्यकता होती ना ती कामगिरी करू शकलेले नाही आहेत. आपण पाहिलं वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 15 धावसंख्या, 1 षटकार 1 चौकाराचा समाविष्ट रोहन पाटीलच्या खेळीमध्ये आपण जरूर पाहिला. ही मॅच आता मात्र एकतर्फी होईल की काय असं वाटू लागलंय, कारण येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. आपण थरार अनुभवतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पॉवर्ड बाय अर्थातच सन्मान्य प्रशांतजी नाईक सर. ज्या पद्धतीचं आयोजन आहे, जी संकल्पना आहे ती कमालीची आहे. अलिबागच्या खेळाडूंना एक उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. उज्ज्वल भविष्यासाठी आपण पाहिलं तर ही स्पर्धेचं आयोजन. ओमकार पाटील फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. या चेंडूवरती धाव न घेण्याचा निर्णय घेतला. आपण पाहिलं ऋषिकेश धावरे फलंदाजीसाठी आला जरूर, मात्र ही धाव न घेण्याचा निर्णय घेतला. इथून इक्वेशन आपण पाहिलं ना तर आमचे गुणलेखक कळवत आहेत की 6 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या 3 चेंडूंवरती एकही धाव आली नाही, हे सुद्धा एक कटू सत्य मैदानावरती आपण पाहतोय. आज मल्हार वॉरियर्स अलिबाग संघ आपण जर पाहिलं ना तर चांगल्याच फॉर्मात आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी झाली, ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली, प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवरती ढकलण्याची कामगिरी त्यांनी या ठिकाणी मात्र केली आहे. मग सुरुवातीपासून आपण पाहिलं तर चांगली कामगिरी त्यांच्याकडनं झाली. या मॅच मध्ये मोमेंटम जर कोणी शिफ्ट केलं असेल ना तर ते सुमित पाटीलच्या फलंदाजीने शिफ्ट केलं. मॅच एकतर्फी होईल की काय, 50च्या आत धावफलक टोटल जाईल की काय असं वाटत असताना लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार आले, ते सुद्धा शेवटच्या षटकामध्ये. ही बाब फार महत्वाची आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय अर्थात हितेश पाटीलला या ठिकाणी बोलावण्यात आले. हेमनगर पोयनाडचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याची ओळख जरूर आहे. त्याची डावखुरी बॅटिंगचा फ्लो हे संपूर्ण अलिबागने पाहिलंय जवळून. पहिला चेंडू बॅटची लिडिंग आहे. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये जिथे डेक्लर झोन आहे, 1 धाव मिळणार आहे. धावफलकावरती आपण पाहिलं ना तर धावफलक कासवाच्या गतीने पुढे जाते. 36 ऑन स्कोरबोर्ड. 5 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून ही मॅच आता मात्र फलंदाजांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. जर गोलंदाजाने चुकी केली ना तरच या मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकेल असं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याचशा आपण जर पाहिलं ना तर योजना आखल्या जातात, अगदी त्याच वेळेला बऱ्याचशा सुविधा आहेत. पर्यटन क्षेत्रासाठी ओळखलं जाणार आहे अलिबाग. वैद्यकीय अगदी त्याच वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर ठरलेले आहे अलिबाग. आणि अगदी अलिबाग तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर बऱ्याचशा रती महारथी यांची घरं आहेत. मग ते दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, शाहरुख खान, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, जुही चावला, अक्षय खन्ना अशा बऱ्याचशा सेलिब्रिटींची घरं आपण पाहतो. आणि ज्या वेळेला इतकी मोठी लोक ज्या वेळेला आपल्या अलिबागमध्ये घर घेण्यासाठी अट्टहास करतात ना, एक अलिबागकर म्हणून आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे. ज्या पद्धतीचा विकास अलिबागमध्ये होतोय, ज्या पद्धतीची प्रगती होते ती वाखाडण्याजोगी आहे. आणि मग त्यामध्ये अलिबाग शहराचं आपण जर पाहिलं प्रगती तर त्यासाठी आपण सन्मान्य प्रशांत शेठ नाईक यांना पूर्ण त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय देऊया. आणि अगदी त्याच वेळेला या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर एक गुणी खेळाडूंना वाव मिळते आहे आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा एक चांगल्या दिशेने वाटचाल सुद्धा करताना आपण पाहतोय. धावफलकावरती आपण नजर टाकली तर आमचे गुणलेखक कळवतात की 3 चेंडूंमध्ये 33 धाव, 2 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. आहा, फटका फसलाय. बॅट आणि चेंडूचा काडी मात्र संपर्क नाहीये. हवेत तलवारबाजी चालली आहे कारण या मॅच मध्ये
एकतर्फी अशा पद्धतीचा कारनामा आपण पाहतोय मल्हार वॉरियर संघाने करून दाखवलाय. सागरजी भगत संघ मालक आज खुश असणार आहेत. फटका चांगला आहे, ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघ्याची भूमिका पार पडेल. षटकार जरूर आलाय, मात्र ही मॅच एकतर्फी पद्धतीने मल्हार वॉरियर्स अलिबाग संघाने जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या पद्धतीची रणनीती त्यांनी आखली होती ते एक्झिक्यूट करत असताना चांगली कामगिरी सुद्धा करताना आपण पाहतोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये मला समालोचनाची या ठिकाणी आपण संधी दिलीत, त्यासाठी मी सन्मान्य प्रशांत शेठ नाईक मित्रमंडळ यांचं सुद्धा खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन. सन्मान्य संदीपजी जग